तर चेंबूरमधनं आता बातमी येते, चेंबूरमध्ये जे झाड कोसळलं होतं स्कूल बसवर, त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। आताची मोठी बातमी बघतोय आपण, चेंबूरमधल्या बस दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। शाळेमधनं घरी परत जाताना चेंबूरमधल्या डायमंड गार्डन इथं रोड क्रमांक 11 इथं या बसवर हे झाड कोसळलं होतं। याच्यामध्ये जे विद्यार्थी होते ते गंभीर जखमी झाले होते। यातल्या एका विद्यार्थ्याचा आता मृत्यू झाल्याचं समोर येतंय। अत्यंत दुर्दैवी आणि तेवढीच गंभीर अशी घटना आहे। एक ऑडिट केलं जातं, पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, तसं स्टॉप वॉटर ड्रेन, सॉलिडेशन सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेते। तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते। जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते। त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं, परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही। आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात। मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी आणि एक मुलाचा शाळेतरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतली। तुम्ही पोलिसांनी भेट केली किती मुले होते नाही, या एका मुलाचा मृत्यू झाला असं पोलिसांतर्फे आम्हाला सांगण्यात आलं। बाकीच्या मुलांना जैन हॉस्पिटलला शिफ्ट केलंय, त्यानंतर जैन हॉस्पिटलला त्यांना भेटलं जातं। तर काय सांगाल तुम्ही, स्वतः घटना आलेली आहे? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।